नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. उल्हासनगर श्रीमती माया रिसवाल पॅनल क्रमांक 5B मधून रिपब्लिकन पार्टी उमेदवार नामांकन पत्र दाखल. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. नमस्कार. जय रोहिदास, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल, आणि जय भीम. तर मी आज फॉर्म भरला आहे इलेक्शनचा. महिला सशक्तीकरण करण्यासाठी महिलांचे जे काही असणार म्हणजे शौचालयाचं, पाणीचे, असे काही प्रकारचे असतात प्रॉब्लेम, ते मी सॉल्व करणार. त्याच्यासाठी मी खंबीरपणाने उभं राहणार. कुठल्या पॅनल क्रमांक मधून काम करते? 5 क्रमांक, पॅनल क्रमांक 5 मध्ये मी उभी राहिली आहे. आणि कुठल्या पार्टी करते? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भगवान भालेराव साहेब यांच्या तर्फेने मी उभी राहिली आहे. कुठले विकास काम करणार तुम्ही? मी महिला सशक्तीकरणचं काम करणार. आणि महिलांचे काही प्रॉब्लेम असतात, घरेलू प्रॉब्लेम, भांडी घासणारी महिला, त्यांचे घरात प्रॉब्लेम असतात, भ्रष्टाचार असतात, त्यांच्यासाठी मी खंबीरपणाने उभी राहणार. ते कधी मला कॉल करा, मी उभी राहणार. असं पण मी समाजकार्य करत राहते. माझे मिस्टर माझ्या सोबत राहतात आणि माझे मुलंही माझ्या सोबत आहे, कुटुंब सगळं माझ्या सोबत आहे. मी एवढं काम करणार. आणि बस. उल्हासनगर मधून पॅनल क्रमांक 5B मध्ये माया अर्जुन रिसवाल हे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्यामधून उमेदवारी म्हणून पक्षात प्रवेश फॉर्म भरलेला आहे. त्यांची सगळ्यात पहिले फॉर्म भरण्याचं कारण असं आहे की महिलांच्या जागृती होण्यामागचं कारण आहे. त्यामध्ये त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये जे उल्हासनगरमध्ये जे महिलांविरुद्ध जे हिंसाचार होतात किंवा काही अशिक्षितपणा, महिलांचे लहानपणातच लग्न लावून देतात, त्याविरुद्ध ते लढा घेण्यासाठी त्यांनी पहिला कदम त्यांनी रिपब्लिकन पार्टीतर्फे उचललेला आहे. त्यासाठी उल्हासनगरच्या जेवढ्या महिला आहे किंवा जे गरीब आपली जी जनता आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा एक कदम त्यांनी त्यांच्यातर्फे निवडलेला आहे. म्हणून सगळ्यांचा याच्यामध्ये हातभार लावावा ही आमची नम्र विनंती.